नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रमोद जवळे ब्लॉग्समध्ये। आज आपण आलो आहोत माझ्या बहिणीची लेडीज रिक्षाचं रिमॉडिफिकेशन करायला। रिक्षा जुनी होती तर तिचं तर नवीन पेंटिंग वर्क करायचे, कुशन वर्क करायचे, तर त्यासाठी आज आपण आलो आहोत। बघूया, हे 5 वर्षापूर्वी यूज केली होती, 5 वर्ष। त्याच्यानंतर तिची हालत खूप खराब झाली होती, तर आता आपण तिचं हे रिमेकिंग करतोय। तर आपण आलो आहोत ठाण्यामध्ये। तिचा चेसी पूर्ण खराब झालेली होती, हुड खराब झालेलं होतं पूर्ण, आतला पत्रा सडलेला होता। तर ऑलमोस्ट मला वाटतं 6-7 वर्ष यूज केले, 5 नाही 6-7 वर्ष। आता चेसीचं काम आपण करायचं, चेसी पूर्ण चेंज करायचे, वायरिंग करायचं आहे तिचं, परत खूप काही काम आहे। तर ते काम कशा पद्धतीनं करूया, कुठे करायचं आहे, काय खर्च येतो, हे सगळं तुम्हाला जर काही डिटेल्स मदत हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मला मेसेज करू शकता, मी नक्की हेल्प करेन। हे बघा, चेसी चेंज केलेली आहे, हेडलाईट चेंज केलेत, पुढची कार जी फ्रेम आहे ती चेंज केले, फ्रेम चेंज केलं आहे। आता हे काम सुरू केलेलं आहे, आपण पेंटिंगचं काम चालू केलेलं आहे। आता तिला पेंटिंगचं कॉस्ट किती येते, कुठे खरेदी करायचं, पेंटर लोक कोणत्या सीझनमध्ये काम करायचं, हेही तुम्ही विचार करून करायचं। कारण की जेव्हा सीझन जास्त असतो तेव्हा सीझनमध्ये तुम्ही केलं तर ऑलमोस्ट कॉस्ट जास्त असते, ऑफ सीझनला काम केलं तर खर्च तुमचा कमी येईल। तर हे बघा, आता पेंटिंगचं काम आपल्याला झालेलं आहे। ऑरेंज कलरची लेडीज रिक्षा असल्यामुळे ऑरेंज कलर दिलेला आहे आपण, आणि तो मॅच झाला पाहिजे, कंपनीची जी कलर असतो त्याला मॅच झाला पाहिजे। काही पेंटर लोक मॅचच करत नाहीत कलर, आणि तो खूप ऑड वाटतो। तर इथे आपण आता त्याचं मरगाड चेंज केले आहे, साईडचे मरगाड चेंज केलेत, सीट्स कवर चेंज केलेत। तर आता हे आपण सगळं करायचं आहे। तर आता हुडचं काम कुठे करायचं, लाईट परचेस कुठे करायचं। आता हुडचं काम करायला आपण पेंटिंगचं काम ठाण्यात केलं होतं, हुडचं काम आपण भिवंडीला करायला आणलेलं आहे। भिवंडीमध्ये बरेच दुकानदार आहेत जिथे असे हुडचं काम चांगलं करतात, आणि ह्याच्याकडे आपण स्पेशली आलो होतो कारण की पूर्वी फर्स्ट टाईम रिक्षा घेतली तेव्हा ह्याच्याकडेच काम केलेलं। आणि आता कलर जो आहे हुडचा तो आपण चेक केला आपण। हा बघा, ब्लू कलरचा घेतला आहे, बटरफ्लाय, छोटी छोटी बटरफ्लाय डिझाईन आहे, आणि ब्लू व्हाईटचं मॅचिंग केलं आहे। यात आपण फायनल झालं हुडचं काम, पेंटिंगचं काम पूर्ण झाल्यावरती आपण आलो आहोत भिवंडीमध्ये स्टिकरिंग करायला। तर तिथे नेम प्लेट चे स्टिकर करायचे, परत बाकीच्या ज्या काही छोट्या मोठ्या डिझाईन्स आहेत त्या डिझाईन्स लावायच्या। त्याचं स्टिकरिंगचा खर्च कॉस्ट किती येते, रिक्षाला एक पर्टिक्युलर नाव आहे आपल्या, आणि त्याच नावाने ती रिक्षा ठाण्यात ओळखली जाते। तर ते नाव काय आहे ते पण आपलं स्टिकरिंग इथे मागच्या बाजूला आपण ते लावणार आहोत। तर आपली रिक्षा जी आहे भीमकन्या नावाने ओळखली जाते ठाण्यामध्ये, तर ते मागच्या काचेवरती भीमकन्या पण नाव टाकायचं आहे। आता इथे बघा, ह्या शॉपमध्ये आपण आलेलो आहोत स्टिकर करायला। छान स्टिकरिंग केलं आहे यांनी, काम छान केलं, आणि वाजवी दरात करतात हे। तर मी नक्की नाव तुम्हाला सांगेन। स्टिकरिंगबद्दल काय खूप छान केलं आहे, पेंटिंगचं पण काम केलं, पण त्याने खूप थोडंसं कॉस्टली नाही म्हणता येणार, पण थोडंसं पेंट मॅच केला, पण एवढा बेटर काम नाही केलं। आय एम नॉट सॅटिस्फाईड फॉर दिस वर्क, पेंटिंग वर्क, पण ठीक आहे, ऑलमोस्ट रेडी चांगली झालेली आहे रिक्षा आपली। हुडचं पण काम केलं, पण कसं असतं सीझनमध्ये तुम्ही ऑफ सीझनला गेला तर त्यांच्याकडे वेळ असतो आणि त्यांच्याकडे कस्टमर कमी असल्यामुळे ते कमी कॉस्टमध्ये पण काम करतात, पण फुल सीझनला गेलं तर काम कसं झालं आहे ते एकदा पहा। आणि जर तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या, आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मोटिवेशन द्या। ऑलवर छान झालं आहे काम।